आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणी पहिला जामीन। तर आरोपी सिद्धार्थ सोनावणेला केस कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सोनावणेला 25,000वर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सोनावणे विरोधात सीआयडीने आरोपपत्र दाखल केलेलं नाहीये। पुरावे नसल्याने सोनावणेला आरोपपत्रातून वगळण्यात आल्याची माहिती समोर येते। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, संतोष देशमुख हत्या प्रकरण हे पूर्ण राज्याला हादरवणारं प्रकरण आणि याच प्रकरणी सातत्याने अनेक खुलासे होताना दिसलेले आहेत। आरोपी पकडण्यात आलेले आहेत, मात्र आता पहिल्या आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे, तो म्हणजे आरोपी सिद्धार्थ सोनावणेला केस कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 25,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सोनावणे याच्या विरोधात सीआयडीने आरोपपत्र दाखल केलेलं नाहीये। पुरावे नसल्याने सोनावणेला आरोपपत्रातून वगळण्यात आलंय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर झाला। आरोपी सिद्धार्थ सोनावणेला केस कोर्टाने जामीन मंजूर करून दिला। तर 25,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सिद्धार्थ सोनावणे याच्या विरोधात पुरावे नसल्याने सीआयडीने आरोपपत्रात त्याच्या नावाचा समावेश केलेला नव्हता, उल्लेख केलेला नव्हता। सीआयडीने आरोपपत्रातून सिद्धार्थ सोनावणेला वगळल्यानंतर त्याला जामीन मंजूर झालेला आहे। मकोका गुन्ह्यातला हा पहिला जामीन मंजूर झालाय। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात 9 तारखेला अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती आणि या हत्याकांडाविरोधात बीडसह राज्यभरात मोठं आंदोलन सुरू होतं। त्याचबरोबर संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे काढले गेले होते आणि आरोपपत्र जे सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केलं, त्या दोषारोपपत्रात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाताना दिसलेला आहे। कारण पहिला क्रमांकाचा आरोपी वाल्मिक कराडला करण्यात आलेला आहे। मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचा यात उल्लेख आहे। मात्र दुसरीकडे सोनावणेला जामीन मंजूर झाला आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर झालेला आहे। आरोपी सिद्धार्थ सोनावणेला केस कोर्टाकडून दिलासा देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रयत्न जर पाहायला गेलं तर 80 दिवसापूर्वी जे आहे ते संतोष देशमुख यांची हत्या जी आहे ती झाली होती। त्यामध्ये अनेक जणांचे नाव जे आहे ते घेण्यात आले होते। त्यामध्ये काही आरोपी जे आहेत त्यांना पोलिसांनी देखील ताब्यात घेतलं होतं। हा तपास जो आहे तो सीआयडी कडे देण्यात आला होता। सीआयडीने 2 दिवसापूर्वी जे आहे ते आता केज न्यायालयामध्ये संपूर्ण सीडीआर जो आहे तो दाखल केला होता आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर आरोपी सिद्धार्थ सोनवणे जे आहे तो देखील यामध्ये आरोपी होता। मात्र एसआयटी आणि सीआयडी कडून जे आहे ते दोषारोपपत्र जे आहे ते त्याच्या नावावरती नव्हतं, त्यामुळे त्यावरती त्याला जामीन मंजूर झालेला आहे। 25,000च्या जामीन मूल्यावरती जे आहे ते आता सिद्धार्थ सोनवणेला जामीन देण्यात आलेली प्रत आहे। जी विजय, पण हा तूर्त दिलासा आहे त्याला, त्याच्यानंतर जर सिद्धार्थ सोनावणे याच्या विरोधात पुरावे मिळाले तर सिद्धार्थ सोनावणे याच्या अडचणीत कशा प्रकारे वाढ होऊ शकते, कशा प्रकारे कारवाई होऊ शकते? नक्कीच प्रयत्न जर पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी काही आरोपी जे आहेत, कृष्णा अंधारे जो आहे तो अद्याप फरार आहे। त्याचा तपास लागल्यानंतर यामध्ये अजून देखील पुरावे जे आहेत ते समोर येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर त्यावेळी जे मोबाईल दूरध्वनीचा वापर करण्यात आला ते देखील गाळा आहे। त्याचा तपास लागल्यामध्ये कोण कोण आरोपी सहभागी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता अजून तपास जो आहे तो एसआयटी करत आहे। मात्र दोषारोपपत्र जे आहे ते आता एसआयटी कडून न्यायालयामध्ये दाखल केलं। त्यामध्ये सिद्धार्थ सोनवणेचं नाव नव्हतं, त्याच्या विरोधात पुरावे नसल्याचं जे आहे ते आरोप पत्रामध्ये काही उल्लेख नव्हता, त्यामुळे त्याला जामीन देण्यात आलेला आहे। परंतु आता एसआयटी आणि पोलीस जे आहे ते आता तपास करत आहे आणि यामध्ये जर सिद्धार्थ सोनवणेचं पुन्हा नाव आढळलं किंवा यामध्ये काही तपासात त्याच्या विरोधात पुरावे आढळले तर पुन्हा त्याला पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे। जी जी जी, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।